नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत. या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे. त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे. इयत्ता 9वी विषय भूगोल. आपण या भूगोल विषयामध्ये आंतरराष्ट्रीय वाररेषा प्रकरण नंबर 7 याचा दुसरा भाग अभ्यासत आहोत. पहिल्या भागामध्ये आपण सुनील आणि मिनलचं जे काही चालण्याचा एक भाग होता, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध, आणि त्यांचा मध्यान्ह आणि मध्यरात्र या भागाविषयीची माहिती घेतलेली आहे. आता आपल्याला या ठिकाणी प्रमाण वेळ म्हणजे काय हा एक महत्त्वाचा भाग आहे. प्रमाण वेळ म्हणजे, आता प्रमाण वेळ म्हणजे सर्वांना मान्य असलेली एक वेळ प्लस 5.5 ही भारतात सर्वांनी मान्य केलेली वेळ आहे आणि ती भारतातील सर्व राज्यांना लागू झालेली. समजा की भारतीय प्रमाण वेळेनुसार जर नागपूरमध्ये संध्याकाळी 5:30 सूर्य मावळला तर मुंबईत तो संध्याकाळी 6 वाजता मावळतो. म्हणजे असाही फरक या ठिकाणी या प्रमाण वेळेमध्ये दिसून येतो. परंतु जी काही सर्वांनी प्रमाण वेळ मानलेली आहे ती प्लस 5.5 तास ही मानली गेलेली आहे. आता प्लस 5.5 म्हणजे काय, तर इंग्लंडमधील ग्रीनिचच्या शहरात आता दुपारचे 12 वाजले असतील तर भारतात संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत असं मानलं जात होतं. म्हणजेच इंग्लंडमधील ग्रीनिच शहरात जी काही वेळ असेल त्याच्या अधिक प्लस 5.5 तास, म्हणजेच 82 गुणिले 4 बरोबर 328, म्हणून 1 अंश बरोबर 4 मिनिटं, म्हणून अर्धा अंश बरोबर 2 मिनिट 1/2 आणि प्लस 2 म्हणून 330 मिनिटं बरोबर 5.5 तास. आता ही इंग्रजांनी केलेली व्यवस्था आहे. महाराष्ट्राची स्वतंत्रपणे प्रमाण वेळ काढायची झाल्यास ती अर्धा तास मागे जाईल. म्हणजेच घड्याळात जेव्हा रात्रीचे 12 वाजलेले असतील तेव्हा प्रत्यक्षात रात्रीचे 11:30 झालेले असतील, असं हे भारतीय प्रमाण वेळेचं एक भाग आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात आणि त्यानंतर सुद्धा काही काळ मुंबई, चेन्नई, कोलकाता या शहराच्या प्रमाण वेळा या वेगवेगळ्या होत्या. त्यावेळेला मुंबईची प्रमाण वेळ प्लस 4.51, चेन्नईची प्रमाण वेळ 5.21 तर कोलकात्याची प्रमाण वेळ ही 5.54 तास अशी होती. त्यानंतर मात्र सर्वांच्या सोयीकरिता भारतात मधोमध असणाऱ्या मिर्झापूर या शहराला अनुसरून भारताची सार्वत्रिक प्रमाण वेळ प्लस 5.5 तास अशी निश्चित करण्यात आलेली होती. तर अशा पद्धतीने या प्रमाण वेळेचा भाग या ठिकाणी दिलेला आहे. आता इथे 1 अंश 4 मिनिटं म्हणून 60 अंश बरोबर 60 गुणिले 4 म्हणजे 240 मिनिटं बरोबर 2 तास. 60 अंश पूर्वीला दुपारचे 2 वाजलेले आहेत, पण 60 अंश पश्चिमेला सकाळचे 10 वाजलेले आहेत. तर असाही फरक या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. पूर्वीला जर दुपारचे 2 वाजलेले असतील तर त्याच वेळेला पश्चिमेला मात्र 60 अंशावर सकाळचे 10 वाजलेले असतील. विषुववृत्त पृथ्वीच्या मध्यातून गेलेलं,
म्हणजेच 1 अंश बरोबर 4 मिनटं, म्हणून 180 अंश पूर्व बरोबर 180 गुणिले 4 बरोबर 720 मिनटं बरोबर 12 तास. 180 अंश पश्चिम बरोबर 180 गुणिले 4 बरोबर 720 मिनटं 12 तास. तर अशा पद्धतीने उत्तर आणि दक्षिण ध्रुवामध्ये हा एक भाग आहे. म्हणजे 12 + 12 बरोबर 24 तासाचा भाग या ठिकाणी दाखवला गेलेला आहे. येथे सुद्धा विषुववृत्तमध्ये गेलेला आहे. नंतर इंटरनॅशनल डेटलाईन, आंतरराष्ट्रीय वाररेषा दाखवली गेलेली आहे. मग त्यामध्ये आंतरराष्ट्रीय वाररेषेमध्ये काही देश दाखवलेले आहेत. ही मध्यभागी जी आहे मधून गेलेली ही आंतरराष्ट्रीय वाररेषा आहे. आता ही आंतरराष्ट्रीय वाररेषा ही अगदी सरळ नाही आहे. ही इथे अशी काही ठिकाणी वाकडी झालेली आहे. हाही त्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि या आंतरराष्ट्रीयच्या वाररेषेच्या पूर्व आणि पश्चिम भागामध्ये इकडे रशिया आला, ऑस्ट्रेलिया आला. इथे मात्र यांच्याकडे शनिवार असेल तर त्याच वेळेला कॅनडा आणि USA ला शुक्रवार असेल. म्हणजे एक दिवस मागे किंवा एक दिवस पुढे. आंतरराष्ट्रीय वाररेषा आपला 24 तासांचा दिवस हा मध्यरात्री 12 वाजता सुरू होतो. पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रत्येक ठिकाणी मध्यरात्र ही वेगवेगळ्या वेळी होत असते. आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णपणे पॅसिफिक महासागरातून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही रेषा काही बेटावरून अथवा कोणत्याही भूभागावरून गेली असती तर तेथील लोकांना वार व तारीख बदलावी लागली असती. पूर्व बाजूला एक वार व एक तारीख आणि पश्चिम बाजूला दुसरा वार व व तारीख असं दिसून आलं असतं. शिवाय जमिनीवरून चालताना ही रेषा केव्हा ओलांडली गेली आणि दिनदर्शिकेनुसार दिवस केव्हा बदलला हे सुद्धा समजलं नसतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 अंश रेखावृत्तासारखी सरळ नाही. काही ठिकाणी ती 180 अंश रेखावृत्ताच्या पूर्वेला तर काही ठिकाणी ती पश्चिमेला वळलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे मगाशी जे चित्र दाखवलं तुम्हाला, ही आंतरराष्ट्रीय वाररेषा अगदी सरळ का नाही, तर त्याचं उत्तर असं दिलंय की जमिनीवरून चालताना किंवा ही रेषा जर ओलांडली गेली असती तर दिनदर्शिकेनुसार दिवस केव्हा बदलला हेही समजलं नसतं. त्याच वेळेला आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 अंश रेखावृत्तासारखी सरळ नाही आहे. ती काही ठिकाणी 180 अंश रेखावृत्ताच्या पूर्वेला, काही ठिकाणी ती पश्चिमेला वळलेली आपल्याला दिसते. कारण इथे जर ती सरळ घेतली असती तर आपल्याला त्यामधलं म्हणजे दिवसवार हे अगदी कळलं नसतं. आणि म्हणून तशा पद्धतीने ही आंतरराष्ट्रीय वाररेषा पॅसिफिक महासागरातून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण ती कोणत्या अशा बेट वगैरे इथून जमिनीवरून जर गेली असती तर त्या ठिकाणच्या लोकांना तारीख आणि वार वेळ वगैरे ह्या बदलाव्या लागल्या असत्या. परंतु म्हणजे त्या ठिकाणी एक एक निश्चितपणा आला नसता. आणि म्हणूनच ही आंतरराष्ट्रीय वाररेषा सरळ नाही आहे. आणि आपला हा 24 तासांचा दिवस म्हणजे 12 तासाची रात्र आणि 12 तासांचा दिवस या पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे हे होत असतं. वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेळा त्यामुळे होत असतात. आता हे जर चित्र जर पाहिलं आपण तर इथे सुद्धा या चित्रामध्ये आपण पाहू शकतो ही आंतरराष्ट्रीय वाररेषा आहे. ही अगदी सरळ नाही आहे. आणि हे विषुववृत्त मात्र अगदी सरळ गेलेलं आहे दिसतंय आपल्याला. या बाजूला दक्षिण ध्रुवामध्ये हे मकरवृत्त दिसतंय, उत्तर ध्रुवामध्ये कर्कवृत्त दिसतंय आणि मध्यातून विषुववृत्त आपल्याला दिसतं. आता इकडे पश्चिम दिशेने प्रवास करणाऱ्याने जर वाररेषा ओलांडली तर पुढचा वार आहे असं मानावं लागतं. बघा, पश्चिम दिशेने जो प्रवास करणार आहे जर त्याने ही वाररेषा जर ओलांडली तर पुढचा वार आहे असं त्याने मानायचं आहे. आणि जर पूर्व दिशेने जर प्रवास करणारे जर ही वाररेषा ओलांडली तर त्याला आहे तोच वार म्हणजे मागचा वार मानायचा आहे.
म्हणजे असा एक भाग इथे देण्यात आलेला आहे. म्हणजे एक आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 अंश रेखावृत्तासारखी सरळ नाही, काही ठिकाणी ती 180 रेखावृत्ताच्या पूर्वेला तर काही ठिकाणी ती पश्चिमेला वळलेली आपल्याला दिसते. आंतरराष्ट्रीय वाररेषेत काळानुसार अनेक वेळा बदल करण्यात आलेले. शेवटचा बदल हा 2011 साली केला गेला आहे आणि आंतरराष्ट्रीय वाररेषेचा जास्तीत जास्त भाग हा 180 अंश रेखावृत्तावरूनच गेलेला आहे असं आपण समजायचं आहे. इथे एक प्रश्न आहे की आंतरराष्ट्रीय वाररेषा महत्त्वाची का आहे. तर आंतरराष्ट्रीय वाररेषा जी आहे ती महत्त्वाची का आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आपण असं सांगू शकतो की आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे दळणवळण, हवाई वाहतूक, आंतरराष्ट्रीय प्रवास आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यामध्ये उत्तम समन्वय, सुसूत्रता आणता येते. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वेळ, वार आणि तारखेचं गणित अचूक ठेवता येतं. जागतिक वाहतुकीचं वेळापत्रक योग्य पद्धतीने हाताळण्यात आंतरराष्ट्रीय वाररेषा ही महत्त्वाची आहे. आता आंतरराष्ट्रीय वाररेषा ही पूर्णतः समुद्रावरून जात असते, पण तरीसुद्धा ती जास्तीत जास्त 180 अंश रेखावृत्ताला अनुसरून जात असते. पृथ्वीवरील नवीन दिवसाची सुरुवात आणि आधीच्या वाराचा शेवट हा याचा परिणाम ह्या आंतरराष्ट्रीय वाररेषेवर होत असतो. तर अशा पद्धतीने या आंतरराष्ट्रीय वाररेषेचं हे जे महत्त्व आहे ते या ठिकाणी पुन्हा एकदा सांगितलं गेलं की आंतरराष्ट्रीय विमानसेवा, दळणवळण सेवा, आर्थिक आणि व्यापारी व्यवहार यामध्ये सुसूत्रता यावी म्हणूनच आंतरराष्ट्रीय वाररेषा उपयोगी पडत असते. आणि आंतरराष्ट्रीय वाररेषा ही वेळ आणि वाराच्या समायोजनाच्या गरजेतून निर्माण झालेली आहे. कारण आजच्या आधुनिक आणि वेगाने घडणाऱ्या जागतिक घडामोडीच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय वाररेषा ही महत्त्वाची ठरत आहे. जागतिक दळणवळण, विशेषतः हवाई मार्गाच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वेळ आणि दिवसाचं गणित हे अचूक ठेवता येते. आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वाहतुकीचं वेळापत्रक संपूर्ण जगभर योग्य पद्धतीने सांभाळलं जातं. म्हणून आंतरराष्ट्रीय वाररेषा ही महत्त्वाची आहे. आता इथे एक प्रश्न दिला आहे की पुस्तकातलाच आहे आपला प्रश्न. खाली दिलेल्या UA876 बोईंग 8779 ड्रीमलाइनर तिकिटाचे बारकाईने वाचन करा आणि खालील प्रश्नांची उत्तरं द्या. इथे हे खाली तिकीट दिलेलं आहे. विमान कोणत्या देशातून कोणत्या देशात जाणार आहे? विमान प्रवासासाठी लागणारा वेळ किती आहे? आणि प्रवासाच्या आरंभस्थानी व गंतव्यस्थानी कोणता वार, दिनांक व वेळ दिली आहे? अशी या तिकिटावर कोणती सूचना देण्यात आलेली आहे आणि अशी सूचना देण्यामागचं कारण काय असेल? हा प्रवास करताना विमान आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडणार आहे का? असल्यास कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे? त्याचबरोबर तिकिटावरून तुम्हाला काय समजले? तर अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नांची उत्तरं या तिकिटावरून द्यायची आहेत. आता इथे विमान कोणत्या देशातून कोणत्या देशात जाणार आहे? आता इथे लिहिलंय हे विमान टोकियो, जपान विमान प्रवासासाठी लागणारा वेळ किती आहे? 9 तास आणि 15 मिनिटे. त्याचबरोबर प्रवासाच्या आरंभस्थानी व गंतव्यस्थानी कोणता वार व दिनांक, वेळ दिली आहे? आता इकडे फ्रायडे लिहिला आहे आणि 1 एप्रिल 1 तारीख दिली. नंतर इकडे थर्सडे आणि 31 मार्च दिलेला आहे. तर अशा या तारखांनी वेळा दिलेल्या आहेत. वेळ इकडे फ्रायडे एप्रिल 1ला 12:30 दिलेले आहेत आणि इथे थर्सडेला
5:45 PM असं लिहिलेलं आहे. आता इकडे टोकियो जपान आहे, तर इकडे सॅन फ्रान्सिस्को CAUA अशा पद्धतीचं हे एक तिकीट इथे दिलेलं आहे. पुढे आहे की हा प्रवास करताना विमान आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडणार आहे का? तर होय, ओलांडणार आहे. आणि असल्यास कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे? त्याचबरोबर तिकिटावरून तुम्हाला काय समजले? असे काही प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तर इथे कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे म्हणजेच ही जी तिकीट आहेत, या तिकिटावर काय काय सूचना देण्यात आल्या होत्या की स्थानिक तारखेत बदल होणार, अशा काही सूचना होत्या. आणि कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेला पूर्व दिलेला आहे. त्याचबरोबर तिकिटातून तुम्हाला काय समजलं की आंतरराष्ट्रीय वाररेषा बदलल्यास तारखेत आणि वारात बदल होतो. तर अशा पद्धतीने हे तिकीट आपल्या समोर दाखवण्यात आलेलं आहे. या तिकिटावर नंबर सुद्धा दिलेला आहे, UA876 बोईंग 877. आणि जपान टोकियो इथून ते 12:30 वाजता निघालेलं आहे. त्याचबरोबर 5:45 PM सॅन फ्रान्सिस्कोला गेलेलं आहे. आता इथे सुद्धा काही भाग दाखवलेला आहे की खालील आकृतीत वेगवेगळ्या गोलार्धात 2 चौकोन दिले आहेत. दोन्ही चौकोनाच्या मधून आंतरराष्ट्रीय वाररेषा जात आहे. एका चौकोनात रेखावृत्त वार व दिनांक दिला आहे. दुसऱ्या चौकोनातील वार व दिनांक ओळखायचा आहे. आता इथे इथे चौकोन दिले. या चौकोनामध्ये 150 अंश पूर्व रेखावृत्त, इकडे 150 अंश पश्चिम रेखावृत्त, इकडे सोमवार आहे, 15 ऑगस्ट आहे, सकाळचे 11 वाजले. इथे फक्त काय दिले आहे, 150 अंश पूर्व रेखावृत्तावर वारही दिलेला नाहीये आणि वेळही दिलेली नाही. आणि म्हणून हे जे आंतरराष्ट्रीय वाररेषा जेव्हा मधून जात असते त्यावेळेला इकडे उत्तर आलेलं आहे, मंगळवार 16 ऑगस्ट सकाळचे 6 वाजलेले असतील. नंतर 170 अंश पूर्व रेखावृत्त इथे रविवार आहे, 25 डिसेंबर आहे, दुपारी 16 वाजलेले आहेत, म्हणजेच इथे 4 वाजलेले असतात. आणि पश्चिमेकडे 80 अंश म्हणजेच सकाळचे, जसं इकडे वरती जसे सकाळचे 10 वाजले दाखवले, तिथे त्यावेळेला दुपारचे 16 वाजले, म्हणजे जवळजवळ हा कितीचा फरक दाखवला, 6 तासाचा साधारणपणे फरक हा दाखवला गेलेला आहे. आता आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडल्यास वार व तारीखेत कसा बदल होतो ते आकृतीसह स्पष्ट करा. आता मगाशी पण याची आकृती दाखवण्यात आलेली होतीच. तर आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडल्यास तारीख आणि वारामध्ये कसा बदल होतो, तर पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवरील प्रत्येक ठिकाणी सूर्योदय, सूर्यास्त, मध्यान्ह आणि ही जे भाग आहेत आणि मध्यरात्र, हे ज्या वेळा आहेत, या वेळा वेगवेगळ्या असतात. त्याचबरोबर पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे जेव्हा परिवलन करत असते त्यावेळेला पूर्वेकडील ठिकाणांची वेळ आणि पश्चिमेकडील ठिकाणांपेक्षा नेहमीच पुढे असते. ग्रीनिच हे जे मूळ रेखावृत्त आहे, या मूळ रेखावृत्तावर मध्यान्हाचे म्हणजे दुपारचे जेव्हा 12 वाजलेले असतील तेव्हा ग्रीनिचच्या पूर्वेकडे 30 अंश रेखावृत्तावर 2-2 तास कमी अशी म्हणजे 2-2 तास कमी जास्त अशी वेळ आहे. तर इथे एक दिलेलं आहे की ग्रीनिच्या मूळ रेखावृत्तावर मध्यान्हाचे म्हणजे दुपारचे जेव्हा 12 वाजलेले असतात तेव्हा ग्रीनिचच्या पूर्वेकडे म्हणजे 30 अंश रेखावृत्तावर 2-2 तास पुढची वेळ असते. त्याच वेळेला ग्रीनिचच्या पश्चिमेकडची वेळ 30 अंशावरच पण तो भाग पश्चिमेचा आहे. मग पश्चिमेच्या रेखावृत्तावर 2-2 तास ही मागची वेळ आपण घ्यायची आहे. आणखी काय की ग्रीनिच रेखावृत्तावर समजा रविवार दुपारचे 12 वाजलेले असतात तेव्हा
180 अंशच्या पूर्वेकडे म्हणजेच रविवार नुकताच सुरू झालेला असेल आणि 180 अंश रेखावृत्ताच्या पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील वेळामध्ये 24 तासाचा फरक आपल्याला दिसून येईल. हा जो फरक आहे, हा फरक दूर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषा ही फार महत्त्वाची असते आणि म्हणून तिची आखणी करावी लागते. आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पूर्वेकडे जो वार व तारीख असते त्याच्या एक दिवस पुढचा वार व तारीख या रेषेच्या पश्चिमेकडे असते. आता जर समजा इथे पूर्वेकडे रविवार दाखवला आहे 10 डिसेंबर दाखवली, तर पश्चिमेकडे सोमवार दाखवला आहे आणि 11 डिसेंबर. तर अशा पद्धतीने हा फरक आपल्याला दिसून येईल. आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पूर्वेकडे जो वार व तारीख असते त्याच्या एक दिवस पुढचा मागचा वार या तारखा आपल्याला दिसून येतात. आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पूर्वेकडे जो तारीख आणि वार असते त्याच्या एक दिवस पुढचा वार आणि पुढची तारीख या रेषेच्या पश्चिमेकडे असते. आता त्यामुळे काय झालेले आहे, त्यामुळे पश्चिमेकडे प्रवास करत असताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडली जाते, तेव्हा हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि त्याच वेळेला त्यामध्ये वार आणि तारखेच्या पुढचा वार तारीख ही धरली जाते. म्हणजे इथे वार आणि तारीख ही पुढची धरली जाते. याच्या उलट पूर्वेकडे जेव्हा प्रवास करत असतात त्याचे तारीख आणि वार हे मागचा धरायचा असतो. आणि अशाच पद्धतीने हा भाग आपल्याला समजून घ्यावा लागेल. मग आता इथे प्रश्न आलेला आहे की आंतरराष्ट्रीय वाररेषेचे महत्त्व आणि उपयोग स्पष्ट करा. मागाशी हा प्रश्न परत दिला होता, महत्त्व सांगा. आता त्याचे आंतरराष्ट्रीय वाररेषेचे महत्त्व आणि उपयोग स्पष्ट करा. कारण आंतरराष्ट्रीय वाररेषा ही आपल्या स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळेसाठी ही फार महत्त्वाची असते आणि म्हणून ही आंतरराष्ट्रीय वाररेषा महत्त्वाची आपल्याला आहे आणि तिचा उपयोग अनेक देशांना झालेला आहे. विमानसेवा वगैरे या सगळ्यासाठी या आंतरराष्ट्रीय वाररेषेचा उपयोग झालेला आहे. त्याचबरोबर ही जी आंतरराष्ट्रीय वाररेषा आहे यामध्ये जो काही फरक दाखवलेला आहे त्यामध्ये आपल्या भारतीय प्रमाण वेळेचा जो फरक दाखवला तो 5.5 तासाचा आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्त्वाची का ठरलेली आहे त्याचं जर एक आपण स्पष्टीकरण जर पाहिलं तर आजचं मानवी जीवन हे अधिक विश्वव्यापी झालेलं आहे. जगामध्ये आज दळणवळण, वाहतूक, प्रवास आणि व्यापार अशा अनेक दृष्टीने हे सगळं वाढलेलं आहे. शिवाय हे दळणवळण, वाहतूक, प्रवास व व्यापार दूरच्या देशातही होत आहे. त्यामुळे या सर्वात उत्तम समन्वय ठेवण्यासाठी तारीख आणि वार यामध्ये हा जो प्रवासामुळे होणारा जो काही बदल आहे त्यातला जो काही गोंधळ आहे तो गोंधळ टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषा अत्यंत महत्त्वाची ठरत असते. आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे जागतिक वाहतुकीचं वेळापत्रक योग्य पद्धतीने सांभाळलं जात असतं आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगामध्ये ही महत्त्वाची ठरत आहे हे सुद्धा आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 अंश रेखावृत्ताच्या अनुषंगानेच का विचारात घेतली जाते असा एक भाग येथे आपल्याला सांगता येईल. तर काही ठराविक ठिकाणांचा अपवाद जर वगळला तर 180 अंश रेखावृत्त हे जास्तीत जास्त सागर पृष्ठावरून जात असतं आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाररेषासुद्धा सागरावरून आखण्यासाठी 180 अंश रेखावृत्ताच्या अनुषंगानेच त्याचा विचार करण्यात आलेला आहे आणि म्हणून 180 अंश रेखावृत्ताचा विचार हा आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या संदर्भात केला जातो. याच्यामध्ये आणखी काय सांगता येईल की आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना तुम्ही कोणकोणते बदल कराल. आता आंतरराष्ट्रीय वाररेषेत ज्यावेळेला ओलांडायची असेल त्याला पूर्वेकडे प्रवास करताना आंतरराष्ट्रीय वाररेषा जर ओलांडली तर त्या वार आणि तारखेच्या मागचा वार आणि तारीख ग्राह्य धरायची आहे. पश्चिमेकडे प्रवास केला तर आंतरराष्ट्रीय वाररेषा जर ओलांडली तर त्या वार आणि तारखेच्या पुढचा वार आणि तारीख ही आपण ग्राह्य धरायची आहे.
मग आणखीन एक भाग आला परत की आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 अंश रेखावृत्ताप्रमाणे सरळ का नाही आहे? तर आंतरराष्ट्रीय वाररेषा ही 180 अंश रेखावृत्ताप्रमाणे सरळ असती तर काही भागात जमिनीवरून गेलेली असती आणि त्यामुळे एकाच भूभागातील रेषेच्या दोन भागात म्हणजे रेषेच्या पूर्व आणि पश्चिमेकडे दोन वेगवेगळे वार आणि तारखा असा गोंधळ उडाला असता. हा गोंधळ टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णपणे समुद्रावर नेण्यासाठी ती काही ठिकाणी पूर्वेकडे तर व पश्चिमेकडे वळवण्यात आली आहे आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय वाररेषा ही 180 अंश रेखावृत्ताप्रमाणे सरळ नाही. तर असेही काही प्रश्न आपल्याला सांगता येतील आणि जास्तीत जास्त आपण या पाठावर जरा विचार करायचा आहे. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.